नमस्कार मंडळी. एक गाव असतं आणि त्या गावाला नेमकीच ग्रामपंचायत भेटलेली असते. आता तुम्ही म्हणसाल की नेमकी ग्रामपंचायत कशी भेटेल? ते जे गाव असतं ना, ते एका मोठ्या गावाची छोटी वस्ती होती. आणि ती जी छोटी वस्ती होती ती एवढ्या लवकर प्रगती झाली त्या वस्तीची की त्या वस्तीमधल्या माणसांनी निर्णय केला की जे आमचे ग्रामपंचायतीचे कामं आहेत ते आमच्या वस्तीमध्ये झाले पाहिजे. म्हणजे आम्हाला आमची वस्ती स्पेशल पाहिजे आणि वेगळी पाहिजे. आम्हाला आमच्या वस्तीचं स्वतंत्र ग्रामपंचायत पाहिजे आणि आम्हाला आमच्या वस्तीचा स्वतंत्र सरपंच पाहिजे. आम्हाला त्या गावामध्ये जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. कारण की या अगोदर त्या गावाचे आणि त्या वस्तीचे खूप मोठे भांडणं झाले होते आणि त्या भांडणांमुळेच यांनी हा निर्णय घेतला होता आणि अपील केली होती. तर बऱ्याच वर्षांपैकी यांना यांची स्वतंत्र ग्रामपंचायत भेटली. तर मग वस्तीतल्या लोकांनी काय केलं की गावाच्या थोडंसं बाहेर सरकारने त्यांना एक जागा दिली की बाबा तुम्ही इथं ग्रामपंचायत उभी करू शकता तुमच्या गावाची. आणि ती जी जागा असते त्यांच्या गावापासून 200 ते 300 फुटावर अंतरावर असते. म्हणजे थोडीशी अशी लांब असते. 200-300 फूट काय जरा जास्त म्हणलं तरी चालेल, थोडी जास्त. आता ही मधातलं जे अंतर आहे ना ते सांगण्यात थोडंसं हुकलं असेल, पण थोडीशी जास्त लांब होती. अशा प्रकारची ती जागा दिलेली होती आणि तिथल्या माणसांनी ती ग्रामपंचायत बांधली होती. ग्रामपंचायत अशा पद्धतीनं बांधली होती की एक मोठा हॉल बांधलेला होता आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी रूम होती. आता त्या ग्रामपंचायतीमध्ये एक माणूस सचिव म्हणून येतो आणि तो जो माणूस असतो तो फार खडूस और फार विचित्र असतो. म्हणजे तो जो असतो ना, पहिले ज्या जागेवर नोकरी करायचा ना तिथून त्याला हाकलून दिलेलं असतं की बाबा तू खूप शहाणा आहेस. ज्या काही सोयीसुविधा आलेल्या आहेत, जे काय लाभ आलेले आहेत, जे काय योजना आलेल्या आहेत ते तिकडं ते घापळा मेळ करू लागले त्याच्यामध्ये. तर त्याला तिथून काढून टाकलेलं होतं आणि ही नवी ग्रामपंचायत झालेली होती. तर त्याला या ग्रामपंचायतमध्ये टाकल्या गेलेलं होतं. तर तो आपलं सगळं सामान वगैरे घेऊन या गावी येण्याचं ठरवतो. आता ते येण्याच्या अगोदर एक दिवस या गावच्या सरपंचाला समजतं की हां, सचिव जो आहे तो आता इथे येणार आहे आणि त्याच्या राहण्यापिण्याची खाण्यापिण्याची सोय साय जराशी करावी लागेल आपल्याला. तर त्या गावामध्ये त्या वस्तीमध्ये एकही रूम भेटत नव्हती, नाही कोणाचं गर्दी म्हणजे रिकामं नव्हतं की त्याला तिथं राहू द्यावं म्हणून. कारण की सगळे म्हणत होते की बाबा तो माणूस कसा काय, कसं त्याला एकदम आपल्या घरात कसं राहू द्यावं, पहिले त्याचा स्वभाव बघूयात नंतर त्याला राहू द्यावं. आणि याच कारणामुळं त्याला त्या गावामध्ये कुणीही रूम द्यायला तयार नव्हतं. तर सरपंचाने विचार केला की ठीक आहे, गावामध्ये नाही तर नाही, आपल्या ग्रामपंचायत शेजारी जी रूम आहे छोटी त्या रूममध्ये याला ठेवून देऊयात. सचिव जातो. सचिव गेल्याच्या नंतर आपलं सामान त्या ग्रामपंचायतपाशी उतरवतो. सरपंच वगैरे येतात. सरपंचासोबत जे 1-2 माणसं असतात तेही येतात, त्याचं सामान घेतात आणि मधात त्या ग्रामपंचायतमध्ये नेऊन ठेवतात. सचिव म्हणतो, आहे इथं का माझं सामान नेऊन ठेवलं आहे? गावामध्ये एखादी रूम वगैरे भेटली नाही आहे का? सरपंच म्हणतो, नाही, गाव जरा लहान आहे आपलं आणि गावामध्ये जरासं रूमचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळं जरासं तुम्हाला आता इथं 7-8 दिवस राहावं लागेल. आणि तसं तर आहे रूम, पण 7-8 दिवस तरी राहावं लागेल, रिकामी करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. सचिव म्हणणं, काय राव मायला, मी तुम्हाला 2 दिवसांना अगोदर सांगितलं, तुम्हाला तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ठेवतायत. तो सरपंच म्हणतो, अरे बाबा राह ना, तुला दिली आहे ना, त्याच्या शेजारी रूम आहे तिथं राहा. मग त्याचा पसारा वगैरे तिथं ठेवला जातो आणि सगळं काय ओके होतं. आणि संध्याकाळची वेळ असते, त्यावेळेला सरपंच जो असतो त्याच्या घराकडे जायला निघतो. तर जाता जाता सरपंचाच्या डोक्यामध्ये येतं आणि तो परत वापस येतो आणि त्या सचिवला म्हणतो की बघा, इथं राहत आहेत ना, तुम्ही कुठेही हिंडा, तुम्ही कोण्याही जाग्यावर जाऊ शकता, फक्त एका जाग्यावर जाऊ नका. सचिव म्हणतो, कोण्या? सरपंच म्हणतो, ते बघा ते समोर जे बंगला दिसतोय ना, त्या बंगल्यावर कधीच चुकूनही जाऊ नका आणि होता त्या बंगल्याकडे लक्ष देऊच नका. आणि सचिव तिथं आला तेव्हापासून सतत त्या बंगल्याकडे बघत होता. आणि तो जो बंगला आहे ना, तो अर्धा वर दिसत होता आणि अर्धा झाडाझुडपात झाकलेला बंगला होता. आता तो जो बंगला आहे तो बंगला तेवढ्याच अंतरावर होता जेवढ्या अंतरावर इकडचं गाव होतं. म्हणजे इकडच्या गावाचं अंतर आणि त्या बंगल्याचं अंतर हे सेम टू सेम त्या ग्रामपंचायतला लागलेलं होतं. ग्रामपंचायतपासून दोन्ही पण स्थान तेवढ्याच अंतरावर होते. मग आता सचिव म्हणला की का नाही जायचं तिथं? ते सरपंच म्हणला की बघा कसं आहे, तो बंगला थोडासा विचित्र प्रकारे आहे, तर तिथं जाऊ नका. तर जाऊ नका. सचिव म्हणला की बाबा का जाऊ नको, त्या बंगल्यावर असं काय आहे? तर ग्रामपंचायतचा जो काय तो सरपंच आहे तो थोडासा रागा होतो आणि रागावून असा रागाच्या भरामध्ये रागाच्या हावभावानं म्हणला, अरे जायचं जा आणि मरा, मला काय करायचं, तुम्हाला म्हणलं जाऊ नका म्हणून तर जाऊ नका, असं म्हणून सरपंच तिथून निघून जातो. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर आता जो सचिव आहे तो विचार करतो की माईला हे सरपंच आपल्याला तिथं जाऊ काऊन देणं झाला. मग याने विचार केला की आपण तिथं जाऊन यावं का एकदा. तर सरपंच येण्याच्या अगोदर सचिव तिथं गेला. आता तिथं गेल्याच्या नंतरचं जे इन्व्हायरमेंट आहे, तिथलं जे वातावरण आहे
ते याला एवढं आवडलं की याला असं वाटलं की आपण कोणातरी स्वर्गातच आलेलो आहोत. त्यानं त्या बंगल्याचा दरवाजा उघडा, मधात पाहिलं तर सगळं जाळं लागलेलं, धूळ पडलेली तिथं, मातोडा पडलेला आणि काहीच नाही, सगळं काही कारोखोरं. म्हणजे असं की कितीतरी वर्ष झाले तो बंगला पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि त्या बंगल्यामध्ये एकही माणूस किंवा एकही पक्षी, एकही सजीव प्राणी त्या बंगल्यामध्ये गेलेला नाही आहे. अशा प्रकारे वाटत होता. सजीव तो दरवाजा परत लावतो आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये येऊन थांबतो. सरपंच येतात. सरपंच झाल्याच्या नंतर बोलाचाली होते, कागदपत्र चेकिंग बिकिंग होतात, जे काय काम असतं ते काय काम सगळं होतं. आणि सचिव पुन्हा त्या सरपंचाला म्हणतो, काय आहे त्या बंगल्यामध्ये? आता सरपंच पुन्हा रागावला, पुन्हा म्हणतो, अहो तुम्हाला एकदा सांगितलं ना, त्या बंगल्याबद्दल काही विचारू नका आणि त्या बंगल्यामध्ये तुम्ही जाऊही नका. त्या बंगल्यामध्ये गेला तर तुमचा जीव जाऊ शकतो. सचिव म्हणतो, जीव जाऊ शकतो? असा कसा जीव जाऊ शकतो? तिथं काय डाकू पिकू चोरबिरं राहतात का? आता सरपंच म्हणला की चोरबिरं नाहीत राहत, तिथं हडळ राहते आणि ती हडळ तिथं जे पण जाईल त्याला मारते. सचिव जोरजोरानं हसायला लागला की काय राव सरपंच, तुम्ही एवढे मोठे माणूस आणि अशा गोष्टींवर विश्वास करतायत, हे चुकीचं आहे ना तुमचं. सरपंच थोडा रागामध्येच होता. आता त्याच्या तोंडावरच्या हावभाव पाहून जे सचिव हसू लागला ते त्यानं हसू स्वतःचं कंट्रोल केलं आणि थोडा शांत झाला आणि म्हणला की या गोष्टींवर विश्वास ठेवणं शक्य नाही आहे. तुम्ही गावचे सरपंच आहात, तुम्ही तरी या गोष्टीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. मग त्यावर तो सरपंच म्हणतो की कसं आहे, आत्तापर्यंत आमच्या गावातले 12 पुरुष मारल्या गेलेत आणि असं म्हणतात की त्या बंगल्यावर जे पण पुरुष जातो त्या पुरुषाला तेथील जी हडळ आहे ती जवळ बोलावते, त्याच्यासोबत संबंध बनवते आणि जसे संबंध बनवले, जेवढं वय त्या पुरुषाचं आहे तेवढं वय त्या हडळीला भेटतं आणि ती हडळ अजून जवान होते, अजून तारुण्यात येते, अजून सुंदर दिसते आणि ते जे पुरुष आहे जिच्यासोबत तिनं संबंध बनवलेला असतो त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे सुकून जातं आणि त्याच्या शरीरावर एक मंत्र लिहिला जातो आणि तो मंत्र असा असतो की आता तुझा देह माझा झाला आहे. त्या मंत्राचा अर्थ असा होतो, एक शब्द लिहिलेला असतो, शब्दाचा अर्थ. आणि अशा प्रकारे तब्बल 12 पुरुष आमच्या गावचे मेलेत आणि त्या प्रत्येक पुरुषाचं जे मृतदेह आहे ते आमच्या मारुतीच्या मंदिराच्या समोर आणून टाकण्यात येतं. कोण टाकतं, कधी टाकतं, कुणाला काही पता लागत नाही. आणि जितके पण 12 पुरुष मेलेले आहेत त्या सगळ्यांच्या शरीरावर एकाच ठिकाणावर ते शब्द लिहिलेला होता आणि एकाच पद्धतीचं मरण होतं आणि एकाच पद्धतीनं त्या सगळ्यांची शरीरं झाली होती. मग या सगळ्या कारणावरून आपण कसं नाही म्हणायचं की तिथं काही नाही म्हणून. आणि याच्यापेक्षाही जास्त तो जो बंगला आहे, ज्या माणसाचा बंगला आहे तो माणूसही या जागेवर नाही आहे, तो माणूस बाहेर गेलेला आहे. असं म्हणतात की त्या माणसाचे जे आजोबा आजी आहे ते त्या बंगल्यामध्ये राहत होते आणि त्या 2 जणांचा जीव अचानक जातो. त्याच्यानंतर परत त्या माणसाच्या आईवडिलांचा जीव जातो आणि तो माणूस स्वतः म्हणतो की माझ्या डोळ्यासमोर एक बाई आली आणि त्या बाईने माझ्या आईला आणि वडिलाला मारलं आणि मारताना हे म्हणत होते की हे घर माझं आहे, तुम्ही या घरात राहायचं नाही. तेव्हापासून तोही माणूस हा गाव सोडून पळून गेला, तो आत्तापर्यंत आला नाही आणि तेव्हापासून ते बंगला तिथं पडलेला आहे. त्याच्यानंतर हे 12 पुरुषांचा जो मृत्यू झाला त्याच्यानंतर झाला. तर एवढं सगळं झाल्याच्या नंतर कोण विश्वास ठेवणार नाही? आंधळ माणूससुद्धा विश्वास ठेवला या गोष्टींवर. तुम्ही म्हणताय की ही गोष्ट खोटी आहे, असं आहे, तसं आहे. आता जो सचिव आहे तो थोडा शांत बसला, तो काय बोलला नाही. सरपंच निघून गेला. सचिवने निर्णय केला की एकदा जाऊन तिथं बघायचं आणि बघितल्याच्या नंतर आपण पाहूयात. 1-2 दिवस थांबतो. आता तिथे येऊन त्याला 4 दिवस झालेले असतात. 4 दिवसाच्या नंतरही सचिवला कोणी तिथं रूम देत नाही. तर सचिव म्हणतो, तुम्हाला राहण्याची काही सायसोय होती का? नाही. सरपंच म्हणतो, थांबा अजून 4-5 दिवस. सचिव म्हणतो, बघा आपल्याला इथं जमत नाही आहे, चिलटं डस्ट आहे, तुम्हाला होत नाही ना तर मी माझ्या जिम्मेदारीवर त्या बंगल्यामध्ये राहतो. असं म्हणल्याच्या नंतर सरपंचाचा पारा चढला. सरपंच म्हणला, असं आहे मग लिहून द्या, पेपरावर लिहून द्या तुम्ही आणि तिथं जा बोंबलात, मेले तरी मला काय घेणं नाही. सचिव म्हणला, हां मी देतो लिहून. सरपंच म्हणला, द्या. सचिव म्हणला, यार काय माणूस आहे या, राहण्यासाठी पेपरावर लिहून मागतो. आणि सचिवने खरं लिहून पण दिलं की त्याच्यामध्ये बाबा माझ्या जीवाला काय हानमान झाली तर या सरपंचावर काही येणार नाही, या गावकऱ्यांवर काय येणार नाही, मी माझ्या जिम्मेदारीने त्या बंगल्यामध्ये राहतो. सही मारली, त्याच्या हातात ते पेपर दिला आणि सचिव तिथं राहण्यासाठी तयार झाला. आता 3ऱ्या दिवशी सचिव तिथं गेला, साफसफाई करायला लागला. 2-3 दिवस त्यानं स्वतः एकल्यानं साफसफाई केली आणि 2-3 दिवसाच्या नंतर त्यानं बाहेर गावावरून एक माणूस बोलवला आणि त्या माणसाच्या मदतीनं तब्बल 7 दिवस त्या घराचं काम केलं. 7 दिवस.
बाहेरच्या घरावर जे पण एलं वगैरे चढले ते सगळे एलं काढले, बाहेरचा कचरा बिचरा सगळा कचरा याचला, रस्ता साफ केला, ते घरातली मातोडी वगैरे ती सगळी साफ केली, जाळं फिळं काढलं, सगळे भांडे कुंडे एकदम चकाचक केलेलं की एकदम टकाटक बंगला केला आणि त्या बंगल्यामध्ये आपलं सामान आणून ठेवलं. आता सचिव तिथं राहायला लागला. गावकरी परेशानच्या मायला मारे. 7 दिवस झाले सचिवला काय झालं नाही. बघता बघता 2.5 महिने झाले, सचिवला काय प्रॉब्लेम नाही आला. आता सरपंचाला वाटायला लागलं की यार सचिव जो बोलत होता तो खरंच आहे, असल्या काही गोष्टी नसतातच आणि उगाच आपल्या गावातल्या कुणीतरी अशी काही चर्चा उडवली असेल आणि तो बंगला कुणी वापरू नये यासाठी हे काय सगळं कांड केलेलं आहे. बघा कोणातरी गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये काही असे माणसं असतात की जे कांड्या करतात. येळवर अशी काही ना काही पिन ठोसतात की काही ना काही कार्यक्रम होतो, म्हणजे होतो, 100% होतो. तर या गावामध्ये पण तसेच होते आणि त्या सरपंचाला वाटलं की यार तो बंगला कोणी यूज करू नये यासाठी कुणीतरी षडयंत्र रचलंय आणि त्या षडयंत्रामध्ये आपलं पूर्ण गाव आलं, ते शेजारचं सुद्धा गाव आलं. त्यामुळे त्या बंगला तसाच पडला आणि आता सचिव 2.5 महिने झाला राहतो तिथं, त्याला काहीच झालं नाही. आणि बघता बघता 3 महिने होतात आणि 3 महिन्याच्या नंतर एक पौर्णिमा येते. त्या पौर्णिमेचं नाव असतं कोजागिरी पौर्णिमा. आता या पौर्णिमा आल्याच्या नंतर जो सचिवसोबत होणार होतं ना, ते त्यांना विचार नव्हता गेला स्वप्नामध्ये की एवढा काही भयानक प्रकार माझ्यासोबत होऊ शकतो, कारण की तिथं तसं नव्हतंच ना. 3 महिने झाले होते, त्याच्यासोबत काही झालं नव्हतं आणि गावकऱ्यांना सुद्धा आता कन्फर्म कळालं होतं की त्या बंगल्यामध्ये काय नाही. आता गावकरी सुद्धा तिथं जाऊ लागले, येऊ लागले, सचिवला बोलू लागले, त्याच्या तिथं बसू लागले, चहा पिऊ लागले. सरपंच पण कित्येक वेळा गेला, तिथून आला. 3 महिन्यामध्ये खूप काही झालं, सगळं काही नॉर्मल झालं. सगळ्यांना वाटलं की आता सगळं काही नॉर्मल आहे. आता कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस जो सचिव आहे त्याच्या घरामध्ये तो निवांत बसलेला असतो. रात्रीचे 8-8:30 वाजलेले असतात. त्यावर त्याला फोन येतो सरपंचाचा आणि सरपंच म्हणतो की सचिव या ग्रामपंचायतपाशी आपण दूध घोटूयात. आणि त्या सरपंचासोबत 5-6 माणसंसुद्धा होती बागेचे. सचिव म्हणला की ठीक आहे येतो. त्याच्याजवळ एक बॅटरी होती, छोटीशी लोखंडी बॅटरी, आणि एक मोबाईल होता साधा नोकियाचा. ते 1200 मोबाईल पाहिला ना तुम्ही, तशा प्रकारचे ते मोबाईल होते त्यावेळेस. तर तो मोबाईल घेऊन आला आणि बॅटरी घेऊन आला. आल्याच्यानंतर त्यांनी दूध वगैरे घोटलं आणि घोटता गप्पा मारता मारता रात्रीचे 12 वाजले आणि सचिवला त्या जागेवरून निघण्यावर 12 ते 12:30चा टाईम झाला. आता सचिव मोबाईल घेऊन हातामध्ये एका आणि एका हातामध्ये बॅटरी घेऊन आपल्या रस्त्यानं आपल्या त्या बंगल्याकडं निघतोय. पण इतके दिवस त्याला जो अनुभव आला नाही, तो अनुभव त्याला आता यायला लागला. जसा जसा तो रस्त्यानं चालायला लागला, त्याच्या मनामध्ये एक विचित्र प्रकारची भीती निर्माण व्हायला लागली आणि भीती अशी निर्माण व्हायला लागली की आजपर्यंत त्याला तशा पद्धतीची भीती कधीच वाटली नाही. त्याच्या अंगाला घाम येतोय, अंगावर शहारे येतात, त्याच्या डोक्यामध्ये झुंझुन झुंझुन करत मुंग्या वाजतायत. त्या जंगलामध्ये म्हणजे आसपासच्या परिसरामध्ये उंदरानं जरी उडी मारली तरी पण हा त्याच्याकडे बॅटरी दाबून पाहतोय, असा दचकतोय. इतक्या भयानक पद्धतीने याच्यासोबत असा अनुभव यायला लागला आणि याला त्या पूर्ण रस्त्यानं असं वाटायला लागलं की कुणीतरी पाठीमागं चालत येते, कुणीतरी पाठीमागं चालत येते. तो वारंवार 2 पावलं पुढं टाकतो, बॅटरी पाठीमागं दाबतो, 2 पावलं पुढं टाकतो, बॅटरी पाठीमागं दाबतो, 2 पावलं पुढं टाकतो, बॅटरी पाठीमागं दाबतो. याला वाटू लागलं ना की कुणीतरी पाठीमागं येते म्हणून, आणि याच्या अंगाला घाम आणि याला थंडी पण वाजतीये, घाम पण येतोय, सगळं शरीर चरचर कापते आणि याला अनुभव वाटतो की कुणीतरी येते. आता बघा, एखाद्या लहान लेकराच्या पाठीमागे जर कोणी मोठा माणूस लागला, तो लहान लेकरू कसा असा पळतो, तशा प्रकारे हा चालायला लागला होता आणि बघता बघता त्या बंगल्यापाशी जातो. आता तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस याला चांगली वाईब यायची, पण या वेळेस याला अशी वाईब आली ना, अशी खतरनाक पद्धतीचं असं ते हे झालं ना की यानं विचारही केला नाही. जसं की एखाद्या स्मशानभूमीमध्ये जाऊन हा उभा राहिले आणि याच्यासमोर एखादी चिता जळतीये, अशा प्रकारची वाईब याला यायला लागली. हा बंगल्याकडे बघतो आणि गडबडीनं तो दरवाजा मधात लोटतो आणि मधात असा गडबडीनं जातो, कारण की पाठीमागे याला भीती वाटू लागली. हा बंगल्यात जातो, मधात जातो, मधात गेल्याच्या नंतर बॅटरी अशी समोर दाबतो. तर हा पूर्णपणे शॉकिंगमध्ये, पूर्णपणे याला काही सुधरत नव्हतं की हे झालं काय. कारण की यानं 3 महिन्याच्या अगोदर जो बंगला पाहिला होता, ज्या बंगल्यामध्ये धूळ होती, माती पडलेली होती, धुळडा होता, ते जाळं लागलेलं होतं, म्हणजे असं खराब सगळं जो बंगला होता ना, सगळं धूळ धुळडा जाळं बिळं कातीने भीतीने सेम तशा प्रकारचं यावेळेस बंगला झाला होता. आणि त्याने त्या 7 दिवसामध्ये लाईट आणली होती, पाण्याची व्यवस्था केली होती, सगळं काही साफ केलं होतं. एक मातीचा कणसुद्धा त्या घरामध्ये नव्हता. पण आता हा जाऊन बघतोय तर पहिल्यासारखं सगळं झालेलं आहे. तो जिकडे बॅटरी दाबतोय त्याच्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये त्याच्या डोळ्यासमोर सगळं चेंज होतं. साफ असलेली जागा ती पूर्णपणे घाण होती याच्या डोळ्यासमोर. याला काही कळत नाही आहे आणि पाठीमागं वळतो तर धाडकर दरवाजा पाठीमागं लागतो, धाडकर जोरात. हा एकदमपणे दचकतो. पूर्ण पहिल्यासारखं झालेलं असतं, याची बॅटरी चालू असते, तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो घुंगरांचा.
छम 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 तसा याला घाम यायला लागतो. जसं घुंगराचा आवाज आला तसा घाम येतो, जसा घुंगराचा आवाज आला तसा घाम येतो. परत त्याच्या कानावर दुसरा आवाज यायला लागला, जोरजोरात रडण्याचा, एका स्त्रीचा. अजून घाम यायला लागतो. याचं अंग लटलट कापायला लागतं. याच्या शरीरावर एवढा घाम येतो की याच्या शरीरावरचे जे कपडे आहेत ते कपडे याचा घाम सोकून कपडे पाणी सोडत होतं. कपडे घाम सोडत होते. ते हसण्याचा जो आवाज आहे, तो रडण्याचा जो आवाज आहे, तो बघता बघता हसण्यामध्ये बदलण्यात आला आणि एकदम पूर्णपणे शांत झाला, पूर्णपणे शांत झाला. आणि मग परत काही वेळाच्या नंतर याच्या कानावर परत आवाज यायला लागला. आता हा एकाच जागेवर उभा, दरवाजाच्या समोर. पाठीमागचा दरवाजा पूर्ण बंद झालाय, समोर जाण्याची ताकद नाहीये, हलण्याची ताकद नाहीये, कारण की एवढं सगळं झालं की याला वाटलं की आता तर माझा जीव गेला. मी इथे येऊन खूप मोठी चुकी केली. 3 महिने मी इथं राहिलो, मला निवांत गेलं आणि आता माझा जीव गेला. म्हणजे 3 महिने बकऱ्याला खाऊ पिऊ घातलं आणि 3 महिन्याच्या नंतर त्याचा आता मुंडकं छाटणार अशा पद्धतीचा याचा कार्यक्रम झाला होता. याच्या कानावर आवाज येतो सगळं काही शांत झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा, आणि तो आवाज असतो कुणीतरी पायऱ्यावरून खाली येते. त्या पावलांचा आवाज, आणि त्या पावलांच्या आवाजामध्ये हळूहळू घुंगराचा सुद्धा आवाज, छम टपुक छम टपुक छम टपुक छम टपुक अशा पद्धतीचा. जिकडून तो आवाज येतो तिकडे बॅटरी दाबतो, तर त्या पायऱ्यावरून एक महिला खाली उतरत होती, जिच्या शरीरावर लाल बुंद साडी घातलेली होती. तिचे केस पूर्णपणे मोकळे होते. तिचे डोळे पूर्ण पद्धतीनं काळे भोर झालेले डोळे होते. तिच्या तोंडामधून, जिभीमधून रक्त खाली पडत होतं. तिचे जे हात होते, तिच्या हाताचे जे नख होते ते फार वाढलेले होते. ती बघता बघता पायऱ्यावरून खाली उतरली आणि ती याच्याकडे येत होती. याने तिच्या बॅटरी तिच्या पायाकडे दाबली, तर तिचे पाय नव्हते पण खाली पावलं उमटत होते त्या मातीवर, त्या धुळड्यावर. याला काय सुधरत नव्हतं. याच्या डोक्यामध्ये एकच होतं की आता आपण मेलो, आता काय खरं नाही. तिचं त्या स्त्रीचं जे रूप आहे ते एवढं भयानक रूप होतं की याने स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता. यानं जर इमॅजिनेशन जरी केलं असतं ना तरी तेवढं भयानक रूप याला दिसलं नसतं. ती स्त्री याच्याजवळ येते, याच्या गालावून हात फिरवते आणि याला असं वाटतं की याच्या गालावून कुणीतरी चाकू फिरवायले. तेवढ्यात पाठीमागं दरवाजा वाजतो आणि तो पाठीमागं असं खडखड वळून बघतो आणि इकडं पुन्हा बघतो तर सगळं घर साफसुथरं. एका सेकंदाच्या आत सगळं काही गायब, एका सेकंदाच्या आत. आणि जो घराचा दरवाजा लागलेला होता तो हळून एवढूसा उघडलेला असतो. तो दरवाजा उघडतो, देवाच्या कृपा करतो, बाबा बरं झालं, कोण आलंय ते आलं. दरवाजा उघडा, पटकन बाहेर येतो आणि बाहेर येऊन बघतो तो सरपंचासोबत असलेला एखादा एक माणूस असतो ना, तो माणूस एक डबा घेऊन याच्या समोर उभा राहिलेला आणि त्याच्यामध्ये ती खीर असलेली. तो माणूस म्हणतो, काय राव तुम्ही तशीच आले इकडे, खीर पण आणली नाही तुम्ही, हे घ्या तुमच्यासाठी मी खीर आणली, ही खीर घ्या आणि झोपी जा. पण त्याचं लक्ष त्याच्याकडे जातं सचिवकडं. सचिव पूर्णपणे भिजलेला. तो सचिवला म्हणतो, काय सचिव, कपड्यासकट आंघोळ केली? तो म्हणतो की भाई आंघोळ नाही केली ही, तू चाल. त्याच्या खांद्यावर हात ठेवतो सचिव आणि ग्रामपंचायतकडे जातो. तिथं गेल्याच्या नंतर त्या माणसाला म्हणतो की भाई तू आजची रात्री इथंच झोप. जेव्हा सकाळ होते, सकाळ झाल्याच्या नंतर 1-2 माणसं सोबत घेतो, त्या बंगल्यावर जातो. जे काही पण याचं सामान त्या बंगल्यामध्ये ठेवलेलं असतं ते सगळं सामान उचलतो आणि त्या परत त्या याच्यामध्ये आणून ठेवतो. काय ग्रामपंचायतमध्ये. तेवढ्या सरपंच येतो. सरपंच म्हणतो, अरे सामान का आणलं इकडं तुम्ही, चांगलं तर होतं ना तिथं, सोन्यासारखा बंगला. सचिव म्हणतो, नाही हो बापा, काल संध्याकाळी जे झालं ते फार भयानक झालं. एक बाई होती जिनं लाल रंगाची साडी घातलेली होती, तोंड विचित्र होतं, डोळे काळे होते, केस मोकळे होते, तिचे पाय नसतानाही पाय होते, पाय खाली उमटत होते. ती आली होती जवळ, माझ्या चेहऱ्याहून हात फिरवला होता तिनं, नेमकीच मारणार की हा पठ्ठ्या आला आणि माझा जीव वाचला. सरपंच म्हणत होता, मी तर तुम्हाला पहिलेच म्हणत होतं की तो बंगला फार मोठा शापित आहे, तिथं हडळ राहते, तुम्ही ऐकत नव्हते. सचिव म्हणला, बाबा बरं झालं, आता जराशात वाचलो मी आणि देवाचीच कृपा, माझी गलती झाली, तुमचं ऐकलं नाही, आता मला रूम द्या. सरपंच म्हणला की हां चला गावामध्ये. आणि सरपंचाने त्याच्याच घराच्या शेजारची ती रूम दिली आणि तिथं तो सचिव राहायला लागला. आणि तिथं तो काही जास्त दिवस राहिला नाही, 6 महिने त्यानं तिथं काम केलं दबून दडपून आणि तिथून तो फरार झाला. आणि इथंच ही स्टोरी संपली. स्टोरी आवडली असेल तर नक्की स्टोरीला लाईक करा बरं का, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्यापाशी जर अशी एखादी स्टोरी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, एक इंस्टाग्रामची लिंक, त्यावर क्लिक करा, माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि सोबत तुमच्याजवळ एखादी स्टोरी असेल तर तिथं मला SMS करून तुमची स्टोरी सांगा.